आज सलग 5व्या दिवशी हिंगोली जिल्ह्यामध्ये डिझेलची टंचाई कायम असल्याचे चित्र पाहायला मिळतंय। मी सध्या हिंगोली शहरातल्या अशाच एका पेट्रोल पंपवर आहे आणि आता या ठिकाणी वाहनांच्या डिझेल घेण्यासाठी लांबच लांब रांगा आहेत। माझ्या कॅमेरामॅनला विनंती करेल की माझ्या डाव्या बाजूला असलेली ही रांग पूर्णपणे दाखवावी। यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोडिंगचं काम करणारे हायवा असो, कॉन्क्रीटचं मिक्सर असो, त्याचबरोबर शेतामध्ये मशागतीची कामं करणारे जे ट्रॅक्टर आहेत ते सर्व वाहन या ठिकाणी डिझेलसाठी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। हे शेतकरी भल्या पहाटे या ठिकाणी डिझेल खरेदीसाठी आलेले आहेत। तर पेट्रोल पंपच्या दुसऱ्या बाजूला बघताय तर दुसऱ्या बाजूला सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये रांग वाहनांची आपल्याला पाहायला मिळते। हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काल डिझेल यासह पेट्रोल सुद्धा कॅनमध्ये किंवा प्लास्टिकच्या बादलीमध्ये देऊ नये असे आदेश काढल्यानंतर ह्या वाहनांच्या रांगा मोठ्या प्रमाणामध्ये दूर दूरपर्यंत लागल्याचं पाहायला मिळतंय। एरवी पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी कॅन घेऊन येत होते, आवश्यक तेवढं डिझेल सुद्धा घेऊन जात होते, परंतु साठेबाजीचं कारण देत जिल्हाधिकाऱ्यांनी कॅनमध्ये आणि बादलीमध्ये डिझेल देण्यास नाकारलेलं होतं, तसे आदेश दिले होते आणि त्यानंतर अशा पद्धतीनं लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। मागील अनेक दिवसापासून हिंगोली जिल्ह्यातली डिझेल टंचाई जी आहे आपल्या कायम असल्याचं पाहायला मिळतंय। हिंगोली जिल्ह्यातल्या अनेक पेट्रोल पंपवरची स्थिती अशीच असल्याचं पाहायला मिळतंय आणि अद्याप तरी प्रशासनाला डिझेलचा पुरवठा करण्यामध्ये अपयश आल्याचं आपल्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। माधव दीपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।